नमस्कार. प्राइम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कुर्सी नहीं किमत बचाने चला हूं मैं, असं म्हणत नागपूरमधल्या भाजपचे एक आमदार आहेत. त्यांनी आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केलेली आहे. राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. काही म्हणा, राजकारणामध्ये टायमिंगला फार महत्त्व असतं. म्हणजेच नागपूरमधली ही जी घडामोड घडली आहे याचं टायमिंग फार महत्त्वाचं आहे. 16 जानेवारीला महापालिकांचे निकाल लागले. 18 जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यासाठी भरघोस असा निधी आणण्यासाठी दावोसला गेले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जानेवारीला मुख्यमंत्र्यांचेच म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे नागपूरमधले अत्यंत विश्वासू, अत्यंत जवळचे असे आमदार संदीप जोशी यांनी आपण राजकारणातनं निवृत्त होतो आहोत असं एक पत्र लिहिलं आणि ते पत्र आपल्या पक्षाकडे सुपूर्त केलेलं आहे. अवघ्या 72 तासामध्ये घडलेल्या या सगळ्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडालेली आहे. आता मुळात हे संदीप जोशी जे आहेत ते कोण आहेत? फडणवीस परदेशात गेलेले असतानाच त्यांनी हा लेटर बॉम्ब का फोडला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला पुन्हा आमदारकी नको असं त्यांनी का म्हटलं आहे, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा मी तेच म्हणतोय की कुर्सी नहीं किमत बचाने चला हूं असं एक पत्र संदीप जोशी यांनी आपल्या पक्षाला लिहिलेलं आहे. ज्या पत्रामध्ये त्यांनी आपण राजकीय संन्यास घेतोय असं म्हटलेलं आहे आणि त्या पत्रातली ही एक ओळ आहे की ज्या ओळीकडे तुमचं लक्ष वेधलं जातं. आता संदीप जोशी कोण आहेत? तर संदीप जोशी हे नागपूरच्या राजकारणामध्ये आणि भाजपच्या वर्तुळात एक अत्यंत वजनदार असं नाव आहे. अत्यंत वजनदार म्हणून संदीप जोशींकडे बघितलं जातं. संदीप जोशी हे केवळ विधान परिषद आमदार नाहीत तर फडणवीसांचे ते अत्यंत विश्वासू, असं म्हणूयात की फडणवीसांची ते सावली म्हणून काम करत होते. फडणवीसांच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला फक्त संदीप जोशीच असायचे. 55 वर्ष वय असलेल्या जोशींनी फडणवीसांसारखं नागपूरमध्ये ते सुद्धा महापौर राहिलेले आहेत. इतकंच नाही तर स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी सलग 2 वेळा भूषवलेलं सुद्धा आहे. फडणवीसांच्या दक्षिण आणि पश्चिम विभागाचं पालकत्व सुद्धा हे संदीप जोशी यांच्याकडे कायम राहिलेलं आहे. थोडक्यामध्ये जर आपण म्हणायचं झालं तर नागपूरमधलं भाजपातलं एक पॉवर सेंटर म्हणून खरं तर संदीप जोशी यांची ओळख आहे. आणि त्यामुळे संदीप जोशींचा हा लेटर बॉम्ब किंवा संदीप जोशी यांच्या हा निवृत्तीचा निर्णय हा केवळ पक्षासाठीच महत्त्वाचा आहे असं, धक्कादायक आहे असं नाही, तर तो फडणवीसांसाठी अतिशय मोठा धक्का हा मानला जातोय. आता पत्रामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण बघूयात. त्यांनी जे काही पक्षाला एक पत्र दिलेलं आहे ते पत्र सुद्धा त्यांनी फडणवीस दावोसला असताना हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. ते पत्रामध्ये असं म्हणतात की सध्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेलं पक्षांतर आणि संधी साधूपणा यामुळे सामान्य मतदारांच्या सह निष्ठावान कार्यकर्ते हे अस्वस्थ आहेत. 13 मेला विधान परिषद आमदारकीची माझी मुदत ही संपती आहे, पण आपल्याला पुन्हा आमदारकी नको आहे. सामाजिक कार्यासाठी आता आपल्याला वेळ द्यायचा आहे असं ते पत्रामध्ये नमूद करतात. आणि मग त्या पत्रातली एक ओळ ते असं म्हणतात, कुर्सी नहीं किमत बचाने चला हूं मैं. आता याचा स्पष्ट अर्थ जर का आपण बघायचा म्हटलं तर पदापेक्षाही त्यांनी आपली तत्व
आणि स्वाभिमान याला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून नागपूरच्या राजकारणामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये संदीप जोशींच्या या निर्णयामुळे खळबळ उडालेली आहे. आता एकूण नागपूरमध्ये जी काही चर्चा संदीप जोशींवरनं सुरू आहे, काही लोकांचं असंही म्हणणं आहे की या पलीकडचं देखील एक खरं कारण जे आहे ते फार वेगळं आहे. ते वेगळं म्हणजे अशासाठी आहे, जे मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की टायमिंगला फार महत्त्व असतं राजकारणामध्ये. संदीप जोशींनी हा जो निर्णय घेतलेला आहे किंवा निर्णय पक्षाकडे कळवलेला आहे पत्र देऊन, ते सुद्धा जेव्हा महापालिकांचे निकाल 16 तारखेला लागले, देवेंद्र फडणवीस 18 तारखेला दावोसला गेले, तेव्हा त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. आता त्यांच्या निवृत्तीमागचं खरं कारण काय आहे असं तिथली जी लोक म्हणतात, ते महापालिकेच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये दडलेलं आहे. ते काय दडलेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नागपूरमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड गदारोळ झाला, प्रचंड नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळालं. जे नागपूरमधले वर्षानुवर्ष भाजपचं काम करतायत कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, ते या काळामध्ये अत्यंत अस्वस्थ झाले, नाराज झाले. आणि कारण काहींना तिकीट मिळालं नाही. सगळ्यात त्यांना दुःख याचं वाटतंय की बाहेरचे जे आयात उमेदवार आहेत ते आपल्या पक्षामध्ये घेतले गेले आणि त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकलं गेलं. संदीप जोशी हे देखील त्यावरूनच अस्वस्थ आहेत, कारण संदीप जोशी यांच्या अनेक समर्थकांना यामध्ये तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यामुळे संदीप जोशी अस्वस्थ झाले. त्यांचं असं म्हणणं पडलं की वर्षानुवर्ष जे आपल्यासाठी राबतायत, काम करतायत, सतरंजाच्या घड्या घालतायत, त्यांना जर का इतक्या वर्षानंतर पुन्हा होणाऱ्या निवडणुकीमध्ये जर संधी मिळत नसेल आणि आपल्याला बाहेरनं आयती लोक आणावी लागतायत, याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि त्यामुळे संदीप जोशी आत्ताच्या नागपूरमधल्या महापालिकेच्या प्रचारामध्ये कुठेही आपल्याला दिसले नाहीत, ते उतरले नाहीत. त्याचा अपवाद फक्त एकच आहे, तो म्हणजे एक नितीन गडकरींच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये संदीप जोशी एकदाच दिसले, त्यानंतर मात्र ते दिसलेले नाहीत. शेवटी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना ज्या काही पद्धतीने तिकीट वाटप करण्यात आली, त्यावरून संदीप जोशी यांनी आपली नाराजी ही आपल्या पक्षासमोर मांडलेली आहे. आता ही केवळ म्हणजे संदीप जोशी यांची ही केवळ एका माणसाच्या निवृत्तीची ही गोष्ट नाही आहे किंवा हे नाही आहे, तर एक भाजपमधला अंतर्गत असंतोष, भाजपमधला अंतर्गत अस्वस्थता ही संदीप जोशींच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते किंवा ती बाहेर आली असं म्हणायला हरकत नाही. संदीप जोशींच्या पाठोपाठ असंही म्हटलं जातंय की भाजपमधले अजून एक असे नेते आहेत जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आता या सगळं प्रकरण जेव्हा घडतंय नागपूरमध्ये, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसमध्ये आहेत, ते आजही महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. आता देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्यामध्ये परततील तेव्हा निश्चितच, कारण नागपूर हा देवेंद्र फडणवीसांचा गड म्हणून समजला जातो. देवेंद्र फडणवीसांचं ते सगळं म्हणजे जन्मस्थान, कार्यस्थान वगैरे जे काही आहे, नागपूर हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यातून संदीप जोशींसारखा त्यांचा अत्यंत विश्वासू, सावली बनून राहणारा असा जो एक विधान परिषदेचा आमदार, ज्यानं आपल्या पदाचा त्याग केलेला आहे आणि आपण निवृत्त होतो असं म्हटलंय, आता देवेंद्र फडणवीस संदीप जोशी यांची समजूत घालू शकतात का? कारण शेवटी तत्व आणि स्वाभिमान या मुद्द्यांवर संदीप जोशींनी आपल्याला काहीच नको असं म्हणत निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे फडणवीस त्यांचं मन वळवण्यामध्ये यशस्वी होतात का हेच बघणं फार इंटरेस्टिंग आहे. पण एवढं जाता जाता नक्की सांगतो की आज जे आपण नागपूरमध्ये बघतोय, राज्यामधली अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची स्थिती ही भाजपच्या बाबतीमध्ये आहे. भाजपच्या अंतर्गत प्रचंड असंतोष अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये भरलेला आहे.
आणि आज नागपूरमधलं एक चित्र आपण बघतोय, पण बाकीच्या ठिकाणावरनं जर सुद्धा अशा पद्धतीचं कोणी नाराज होऊन आपल्या पदाचा त्याग केला, आपल्या आमदारकीचा त्याग केला, तर फार आश्चर्य वाटायला नको. आज भाजप ज्या मार्गावरून धावायचा प्रयत्न करतोय, तो मार्ग जरी भाजपला खूप सुखकर प्रशस्त वाटत असला तरी पुढे जाऊन हाच मार्ग भाजपचा घात करणार आहे, हे मात्र नक्की. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.